मनीषाज फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर भाजी। ही भाजी इतकी चविष्ट आणि क्रीमी आहे की एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल। चल तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चल तर मग दीदी वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 500 ग्राम पनीर घेतलेला आहे, त्याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपला सगळा पनीर कट करून झालेला आहे। इथे आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून पनीर शालू फ्राय करूया। इथे आपण कडकडीत तेल गरम करून घेणार आहोत, कारण थंड तेलामध्ये जर तुम्ही पनीर घातला तर तो कढईला चिपकू शकतो, त्यामुळे आपण तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊया। इथे आपण थोडा थोडा पनीर घालून शालू फ्राय करून घेऊया। इथे आपण थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून पनीर चांगला शालू फ्राय करूया, त्यामुळे पनीरला चांगली चव येते। मम्मी, इथे पनीर जास्त फ्राय केल्यावरती रबरासारखा होतो ना? हा दीदी, आपण इथे पनीर जास्त वेळ न भाजता हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत भाजणार आहोत। हे बघ दीदी, आपला पनीर भाजून झालेला आहे, आता आपण काढून घेऊया। तर आता आपण इथे सगळा पनीर शालू फ्राय करून घेऊया। तर बघा, दीदी सोबत गप्पा मारत मारत माझा पनीर शालू फ्राय करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेत आहोत। तेल चांगलं गरम झालेलं आहे, थोडंसं जिरं घालून घेऊया। इथे आपलं जिरं चांगलं फुललेलं आहे, बारीक कट केलेले 2 कांदे आपण घालून घेऊया। इथे आपला कांदा चांगला तांबूस रंगावरती झालेला आहे। इथे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया। इथे आपण मिक्स करून चांगलं परतून घेऊया। इथे आपलं लसूण चांगला परतून झालेला आहे। 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे, ती घालू। टोमॅटो चांगला मिक्स करून परतूया। हे बघ दीदी, आपलं टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। हा मम्मा, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पनीर मसाला, थोडीशी हळद। मसाले चांगले मिक्स करून परतून घेऊया। माय लेकीचं नातं एक असं असतं ना, की जेव्हा लेक किचन कट्ट्यावर बसून मायशी गप्पा मारत असते, तेव्हा जेवण कधी बनतं हे कळत पण नाही। आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पनीर घालू। पनीर आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, कारण की ती तुटण्याची शक्यता असते। इथे आपण पनीर चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। इथे आपण अर्धा ग्लास पाणी घालून पनीर चांगला मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार आहे। आपण याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालूया। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा चमचमीत रेसिपीसाठी मनीषाज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।